Hello dear all, I am Santosh Wagh and welcome to channel Learn by Sandhya Wagh. आज आपण पाहणार आहोत क्लास 10 मॅथमॅटिक्स पार्ट 2 मधील प्रॉब्लेम सेट 3 मधील क्वेश्चन नंबर 22, 23, 24 आणि 25. तर हे 4 क्वेश्चन्स अतिशय महत्त्वाचे आहेत. अतिशय महत्त्वाचे क्वेश्चन्स का आहेत? कारण की हे क्वेश्चन सॉल्व करत असताना आपण सर्कल चॅप्टर मध्ये जे काही थेरम पाहिलेले आहेत ते सगळे थेरम जवळपास यामध्ये कव्हर होणार आहेत. म्हणजे प्रत्येक क्वेश्चन सॉल्व करत असताना आपल्याला कुठला ना कुठला तरी थेरम यूज करावा लागणार आहे आणि क्वेश्चन सॉल्व करत असताना ज्या थेरमची आपल्याला गरज पडणार आहे त्या थेरमचा आपण रिवाइज पुन्हा एकदा करणार आहे. क्वेश्चन नंबर 22 दिलेला आहे. इन द फिगर 3.100 या फिगर मध्ये टू सर्कल इंटरसेक्ट इच अदर ॲट पॉइंट एस अँड ॲट पॉइंट आर. हे दोन पॉइंट आहे इंटरसेक्टिंग पॉइंट दोन सर्कलचे. दिअर कॉमन टँजंट पी क्यू. आता ही पी क्यू ही कॉमन टँजंट आहे. टचेस द सर्कल ॲट पॉइंट पी अँड क्यू रिस्पेक्टिव्हली. आपल्याला प्रूव्ह करायचं आहे अँगल पी आर क्यू. आता हा जर आपण जॉईन केला पी पॉइंट आणि क्यू पॉइंट काय आहेत? टचिंग पॉइंट्स आहेत टँजंटचे. आणि आर हा पॉइंट काय? इंटरसेक्टिंग पॉइंट आहे. आपल्याला प्रूव्ह करायचं आहे पी आर क्यू हा अँगल पी आर क्यू प्लस पी एस क्यू हे दोन अँगल त्यांची ॲडिशन 180 डिग्री आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. सुरुवातीला आपण रफ मध्ये आयडिया घेऊया. आपल्याला जे प्रूव्ह करायचं आहे अँगल पी आर क्यू प्लस अँगल पी एस क्यू इज इक्वल टू 180 डिग्री. तो 180 डिग्री कुठल्या अँगलची ॲडिशन असते? जो काही ट्रायंगल असतो त्या ट्रायंगलच्या तीनही अँगलची ॲडिशन 180 डिग्री असते. हा जो ट्रायंगल पाहिला आपण पी आर क्यू त्यामधला एक अँगल आहे आपल्याकडे पी आर क्यू हा अँगल आहे. ह्या अँगलची हा अँगल आणि हा अँगल ह्या दोघांची ॲडिशन आपल्याला 180 डिग्री दाखवायची. त्यापैकी पी आर क्यू हा अँगल एका ट्रायंगलचा अँगल आहे. कुठला? पी आर क्यू. ह्या ट्रायंगलचा पी आर क्यू एक अँगल आहे. मग आपण लिहू शकतो की तीनही अँगलची ॲडिशन 180 डिग्री आहे. त्यापैकी पी आर क्यू आपल्याकडे आहे. मग आपला नेक्स्ट स्टेप काय असणार आहे? तर पी आर क्यू सोडून जे दोन अँगल आहेत म्हणजे हा जर ट्रायंगल कन्सिडर केला आपण अँगल पी प्लस अँगल आर प्लस अँगल क्यू इज इक्वल टू 180 डिग्री असणार आहे. कारण की ह्या ट्रायंगलच्या तीनही अँगलची ॲडिशन 180 डिग्री असते. त्यापैकी अँगल आर म्हणजे हा अँगल आपल्याकडे आहे. तर अँगल पी आणि अँगल क्यू यांची ॲडिशन आपल्याला हा अँगल पी एस क्यू एवढी दाखवायची. तर तुमच्या लक्षात आलं असेल आपण काय करणार आहोत. रफ मध्ये पहा. समजा या ठिकाणी मी एक ही जी फिगर आहे ही फिगर आपण रफ मध्ये घेऊया. हा ट्रायंगल फक्त कन्सिडर करा. कुठला? हा की ज्यामध्ये हा पॉइंट आर आहे, हा पॉइंट पी आहे आणि हा पॉइंट क्यू आहे. हा ट्रायंगल झालेला आहे. ह्या ट्रायंगल मध्ये आपल्याला हा एक अँगल आपण कन्सिडर करणार आहोत. तर तीनही अँगलची ॲडिशन म्हणजे अँगल पी प्लस अँगल आर प्लस अँगल क्यू इज इक्वल टू 180 डिग्री आपल्याला घ्यायची. बरोबर आहे की नाही? आपल्याला जे प्रूव्ह करायचं आहे त्यामध्ये हा अँगल आहे. कुठला? अँगल आर आहे. पी आर क्यू हा अँगल आहे. फक्त हा जो अँगल आहे पी एस क्यू. तर पी एस क्यू आपल्याला काय दाखवायचा आहे? तर अँगल पी हा आणि अँगल क्यू म्हणजे हा अँगल आणि हा अँगल हे दोन अँगलची ॲडिशन आपल्याला अँगल पी एस क्यू दाखवायची. हा जो अँगल आपल्याला पाहिजे हा अँगल काय दाखवायचा? या दोन्ही अँगलची ॲडिशन पी एस क्यू एवढं दाखवायचंय. म्हणजे आपल्याला हे प्रूव्ह करता येईल. त्यावेळी आपण हेल्प घेणार आहोत थेरम ऑफ अँगल बिटवीन टँजंट अँड सेकंड. कारण आपल्याला टँजंट दिलेली आहे आणि सेकंड देखील आपण या ठिकाणी घेऊ शकतो. हा थेरम आपण यूज करणार आहोत. त्यानंतर इन्स्क्राइब अँगल थेरम हा देखील यूज करणार आहोत. एक रफ आयडिया तुम्हाला आली असेल तर आपण फेअरमध्ये जेव्हा घेऊ एक एक स्टेप मी तुम्हाला पूर्णपणे व्यवस्थित सांगणार आहे. प्रत्येक स्टेप लिहिताना मी त्यामागचं रिझन देखील लिहिण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर आपण सोल्युशन पाहूया आणि समजून घेऊया. नेहमीप्रमाणे आपण सुरुवातीला गिवन जे जे दिलेलं आहे ते या ठिकाणी लिहिलेलं आहे. पॉइंट्स एस अँड आर द इंटरसेक्टिंग पॉइंट्स. पी क्यू इज अ कॉमन टँजंट आणि आपल्याला प्रूव्ह करायचंय अँगल पी आर क्यू प्लस अँगल पी एस क्यू इज इक्वल टू 180 डिग्री प्रूव्ह करायचं. तर आपण प्रूव्ह पाहूया. सुरुवातीला आपण कन्स्ट्रक्शन करणार आहोत. जॉईंट पॉइंट्स एस अँड आर. आता हा जो पॉइंट आहे इंटरसेक्टिंग पॉइंट दोन्ही सर्कलचा आणि आर एस अँड आर पॉइंट जॉईन करायचे. त्यानंतर आपल्याला एस आर ही एक सेगमेंट मिळणार आहे. आपल्याला प्रूफ सुरुवात करताना आपण आधीच कन्सिडर केलं की ट्रायंगल कन्सिडर करायचा पी आर क्यू. हा जो ट्रायंगल आहे कन्सिडर ट्रायंगल पी आर क्यू. फिगर पुन्हा एकदा या ठिकाणी मी ड्रॉ केलेली आहे ती रेफरन्ससाठी लक्षात घ्या. पी आर क्यू हा ट्रायंगल कन्सिडर करायचा. तर आपल्याला ट्रायंगलच्या तीनही अँगलची सम किती येणार आहे? 180 डिग्री. म्हणून आपण त्याला इक्वेशन नंबर 1 दिलेलं आहे.
अँगल पी आर क्यू प्लस अँगल आर पी क्यू प्लस अँगल आर क्यू पी इज इक्वल टू 180 डिग्री. त्याला रिझन काय आहे? अँगल सम प्रॉपर्टी ऑफ ट्रायंगल. याला इक्वेशन नंबर 1 दिलेलं आहे. आपल्याला जे प्रूफ मध्ये पाहिजे त्यातला एक अँगल इकडे आहे पी आर क्यू. हा जो अँगल आहे पी आर क्यू हा अँगल आपल्या प्रूफ मधला आहे. आता रिमेनिंग 2 अँगलची ऍडिशन आपल्याला अँगल पी एस क्यू एवढी दाखवायची. एवढंच आपल्याला करायचं आहे. आपलं प्रूफ बरोबर व्यवस्थित पूर्ण होणार आहे. तर हे 2 अँगलची ऍडिशन आपल्याला पी एस क्यू दाखवायची. मग त्यासाठी आपण थेरम यूज करणार आहोत. थेरम ऑफ अँगल बिटवीन टँजंट अँड सेकंड. आपल्याकडे टँजंट आहे. आता ही टँजंट दोन्ही सर्कलला आहे. मोठ्या सर्कलला पण आहे, छोट्या सर्कलला पण आहे. तर फक्त आता छोटा सर्कल कन्सिडर करा की त्याला ही पी क्यू टँजंट आहे. पी हा पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट आहे. आलं लक्षात? आणि त्याचबरोबर छोटा सर्कल जर कन्सिडर केला तर पी आर ही काय आहे? एक सेकंड आहे आणि ही टँजंट आहे. मग यावेळी आपण थेरम ऑफ अँगल बिटवीन टँजंट अँड सेकंड यूज करणार आहोत. तो थेरम आपण प्रॅक्टिस सेट सॉल्व्ह करत असताना स्टडी केलेला आहे. तो थेरम पुन्हा एकदा रिवाइज करूया कारण की क्वेश्चन अतिशय इम्पॉर्टंट आहे. हा थेरम आपल्याला व्यवस्थित लक्षात राहायला पाहिजे. तो थेरम व्यवस्थित आपण एकदा रिवाइज करूया आणि पुन्हा या पॉइंटवर येऊया. तर हा थेरम आपण प्रॅक्टिस सेट सॉल्व्ह करत असताना स्टडी केलेला आहे. थेरम मध्ये काय? सर्कल आहे, त्याच्यानंतर एक टँजंट आहे आणि एक सेकंड आहे. मग ती सेकंड कुठल्याही दिशेला असू शकते. आता ही व्हर्टिकली पूर्ण डायमीटर आहे. या ठिकाणी राईट साईडला आहे, या ठिकाणी लेफ्ट साईडला आहे. कुठल्याही पद्धतीने जर सेकंड असली तरी आपल्याला हा थेरम यूज करता येतो. तो थेरम काय सांगतो? जो अँगल इन्स्क्राईब झालेला आहे टँजंट आणि सेकंड मुळे जो अँगल इन्स्क्राईब झालेला आहे त्या अँगलचे मेजर जो आर्क इंटरसेप्टेड झालेला आहे त्याच्या हाफ असतं. म्हणजे या ठिकाणी ही वर्डिंग मध्ये आहे ते तुम्ही ती वाचू शकता. परंतु थेरमचा आपल्याला फॉर्म्युला कसा येणार आहे? अँगल ए बी सी. या फिगर मध्ये पाहिलं तर ए बी सी हा अँगल काय असणार आहे? हाफ द मेजर ऑफ आर्क ए डी बी. आता हा जो आर्क आहे ए डी बी हा इन्स्क्राईब झालेला आहे, इंटरसेप्टेड आर्क आहे. आणि हा जो अँगल आहे हा इन्स्क्राईब अँगल झालेला आहे. कशामध्ये? ही टँजंट आणि ही सेकंड यामध्ये. या ठिकाणी हा वाय अँगल आहे, या ठिकाणी हा अँगल आहे. आलं लक्षात? तर कुठल्याही फिगरमध्ये जर पाहिलं तर अँगल ए बी सी दिस इज इक्वल टू हाफ द मेजर ऑफ आर्क ए डी बी. तुम्हाला लक्षात आलं थेरम? हाच थेरम आपल्याला हा क्वेश्चन सॉल्व्ह करत असताना यूज करायचा आहे. तर आपल्या फिगरवर तुम्ही लक्ष द्या. छोटा सर्कल आपल्याला फक्त कन्सिडर करायचा आहे आणि ज्याच्यामध्ये आपण काय करणार आहोत? टँजंट पी क्यू कन्सिडर करणार आहोत आणि पी आर ही सेकंड कन्सिडर करणार आहोत. जर आपण सेपरेट फिगर जर पाहिली फक्त स्मॉल सर्कलची तर या ठिकाणी मी ड्रॉ केलेली. तर ती फिगर तुम्ही ही फिगर पहा तुम्ही. आता फक्त याच्यामध्ये छोटा सर्कल आहे. हा पी पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट आहे आणि क्यू पी क्यू टँजंट आहे. आणि त्यानंतर आर हा जो पॉइंट या ठिकाणी आहे जो कॉमन इंटरसेक्टिंग पॉइंट आहे दोन्ही सर्कलचा तो आर पॉइंट आणि हा एस पॉइंट. फक्त आता एवढीच फिगर लक्षात घ्या. यामध्ये पी आर ही सेकंड आहे, नंतर पी क्यू टँजंट आहे. मग आपण या ठिकाणी थेरम ऑफ अँगल बिटवीन टँजंट अँड सेकंड हा थेरम यूज करणार आहोत. तर त्या थेरमनुसार आपल्याला काय लिहिता येईल की हा जो अँगल तयार झालेला आहे आर पी क्यू हा जो अँगल आहे ह्या अँगलचं मेजर काय असणार आहे? हाफ ऑफ द दिस इंटरसेप्टेड आर्क. इंटरसेप्टेड आर्क कुठला आहे? पी आर हा इंटरसेप्टेड आर्क आहे. म्हणजेच अँगल आर पी क्यू हा अँगल एवढाच अँगल हा अँगलचं मेजर काय असणार आहे? हा जो इंटरसेप्टेड आर्क आहे त्याच्या हाफ असणार आहे इज इक्वल टू 1/2 ऑफ मेजर ऑफ आर. कुठला आर्क? पी आर. हा आर्क पी आर. आलं लक्षात? आणि हेच आपण या ठिकाणी लिहिलेलं आहे. मेजर ऑफ अँगल आर पी क्यू दॅट इज इक्वल टू मेजर ऑफ आर 1/2 मेजर ऑफ आर पी आर. त्यासाठी काय यूज केलेला आपण? थेरम ऑफ अँगल बिटवीन टँजंट अँड सेकंड. ही फिगर मी सेपरेट का ड्रॉ केलेली आहे तर आपल्याला व्यवस्थित लक्षात येण्यासाठी. मग आता यानंतर पहा हा जो आर्क आहे हा आर्क आणि जर आपण एस आर ही सेगमेंट आपण कन्स्ट्रक्शन मध्ये जॉईन केलेली. मग ही सेगमेंट पहा. आता यावेळी हा आर्क पहा. हा पी आर हा जो आर्क आहे हा आर्क इंटरसेप्टेड आर्क आहे पण त्याला अजून एक इन्स्क्राइब अँगल आहे पी एस आर. हा जो अँगल आहे हा अँगल याला इन्स्क्राइब अँगल आहे. इन्स्क्राइब अँगल म्हणजे काय? आपण पाहिलेलं आहे की इन्स्क्राइब अँगलची डेफिनेशन काय आहे? ज्या अँगलचा व्हर्टेक्स सर्कलवर असतो आणि 2 आर्म्स सर्कलला 2 डिस्टिंक्ट पॉइंट मध्ये इंटरसेक्ट करतात. तर हा जो अँगल आहे अँगल पी एस आर हा अँगल फक्त कन्सिडर करा. पी एस आर हा अँगल इन्स्क्राइब अँगल आहे आणि त्याला इंटरसेप्टेड आर्क आहे पी आर.
आलं लक्षात? पी आर ही इंटरसेप्टेड आर्क आहे आणि पी एस आर हा इन्स्क्राइब अँगल आहे. इन्स्क्राइब अँगलचा थेरम आपल्याला काय सांगतो? दिस अँगल इज इक्वल टू हाफ द मेजर ऑफ द इंटरसेप्टेड आर्क. म्हणजे या ठिकाणी देखील पी आर हा आर्क इंटरसेप्टेड आहे. म्हणजे दोन्ही इक्वेशन जर आपण कम्पेअर केले तर लेफ्ट साइड इक्वल पाहिजे, कारण की राईट साइड इक्वल आहे. म्हणजे हे दोन्ही अँगल इक्वल आहेत. कुठला अँगल? हा आपण कन्सिडर केलेला आहे आर पी क्यू इज इक्वल टू अँगल पी एस क्यू. आता आपली जी फिगर आहे ओरिजिनल फिगर, त्या फिगरमध्ये पहा तुम्ही, त्या फिगरमध्ये तुमच्या लक्षात येईल. आपल्या फिगरमध्ये तुमच्या लक्षात आला असेल हा जो अँगल आपण आता लिहिलेला इक्वेशन अँगल आर पी क्यू दॅट इज इक्वल टू हाफ द मेजर ऑफ आर्क दिस पी आर. त्याला रिझन काय दिलेलं आहे? थेरम ऑफ अँगल बिटवीन टँजंट अँड सेकंड. आणि तो थेरम देखील आपण आता रिवाइज केलेला आहे. आणि त्याचबरोबर इन्स्क्राइब अँगल जो आहे हा पी एस आर हा जो अँगल आहे हा अँगल देखील इंटरसेप्टेड आर्क पी आर साठी इन्स्क्राइब अँगल आहे, म्हणून त्याचं मेजर देखील तेवढंच असणार आहे. तर दोन थेरम यूज करून आपण दोन फॉर्म्युले दोन इक्वेशन त्या ठिकाणी लिहिलेले आहेत. सेकंड इक्वेशन काय लिहिलेलं आपण आत्ताच आपण जस्ट पाहिलेलं आहे की ऑल्सो या ठिकाणी आता वर्डिंग मध्ये लिहिलेलं, मी प्रत्येक ठिकाणी मी प्रत्येक स्टेपला वर्डिंग मध्ये लिहिण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. ऑल्सो arc PR is intercepted arc for inscribed angle PSR. Therefore, measure of angle PSR is half of the measure of arc PR. आणि त्याला रिझन काय आहे? इन्स्क्राइब अँगल थेरम. दोन थेरम या ठिकाणी आपण यूज केलेले दोन इक्वेशन लिहिलेले. फ्रॉम इक्वेशन सेकंड अँड थर्ड, सेकंड इक्वेशन आणि थर्ड राईट साइड इक्वल आहे म्हणून लेफ्ट साइड देखील इक्वल पाहिजे, म्हणून यावरून आपण अजून एक इक्वेशन लिहिलेलं आहे. ते इक्वेशन म्हणजे काय? मेजर ऑफ अँगल आर पी क्यू इज इक्वल टू मेजर ऑफ अँगल पी एस आर. फिगर मध्ये जर पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल की मेजर ऑफ अँगल मेजर ऑफ अँगल आर पी क्यू हा अँगल आणि हा अँगल हे इक्वल झालेले आहेत. आता आपण इक्वेशन मध्ये सुरुवातीला फर्स्ट इक्वेशन काय लिहिलं होतं? हे तीनही अँगलची ऍडिशन 180 डिग्री. त्यापैकी हा जो अँगल आहे आर पी क्यू हा अँगल आपण याला इक्वल दाखवलेला आहे. कशाला? पी एस आर, की जो वन ऑफ द पार्ट ऑफ द अँगल आहे पी एस क्यू ह्या अँगलचा वन पार्ट आहे, आणि दुसरा जो पार्ट आहे तो आर एस क्यू तो आपण आता इक्वल दाखवणार आहोत ह्या अँगलसाठी. त्यासाठी पुन्हा एकदा आपण टँजंट सेकंड थेरम यूज करणार आहोत, अँगल बिटवीन द टँजंट अँड सेकंड. पण त्यासाठी आपल्याला मोठा सर्कल कन्सिडर करावा लागणार आहे. तर आपण तो नेक्स्ट स्टेप मध्ये पाहूया. आता नेक्स्ट स्टेप मध्ये पहा, आपण हे इक्वेशन प्रूव्ह केलेलं आहे. काय? मेजर ऑफ अँगल आर पी क्यू इज इक्वल टू मेजर ऑफ अँगल पी एस आर. म्हणजे हा जो अँगल आहे हा पी अँगल आणि हा इकडचा एस अँगल, हा पार्ट ऑफ द दिस एस अँगल, ते दोन इक्वल आहेत. हे प्रूव्ह केलेलं आहे. त्याला इक्वेशन नंबर 4 दिलेलं आहे. आता नेक्स्ट स्टेप मध्ये पहा, सिमिलरली फॉर द अदर सर्कल, म्हणजे दुसरा मोठा सर्कल आहे त्यासाठी पी क्यू इज अ टँजंट. ही पी क्यू टँजंट आहे आपल्याला माहिती आहे. त्याच्यानंतर क्यू आर एवढे पोर्शन पहा, ही दिस इज अ सेकंड फॉर दिस बिग सर्कल. आणि जर आपण सेपरेट फिगर पाहिली तर या ठिकाणी मी रफ फिगर देखील काढलेली. रफ फिगर तुम्ही लक्षात घ्या, फक्त पॉइंट्स लक्षात घ्या. हा पी क्यू टँजंट आहे, त्याच्यानंतर क्यू पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट आहे. एस हा वन ऑफ द इंटरसेक्टिंग पॉइंट बिटवीन अदर सर्कल, दोन सर्कलचा जे इंटरसेक्टिंग पॉइंट त्यातला एस हा पॉइंट आहे. नंतर आर हा पॉइंट दुसरा पॉइंट आहे इंटरसेक्टिंग पॉइंट. मग क्यू आर ही सेकंड आहे आणि पी क्यू टँजंट आहे. मग आपण टँजंट सेकंड थेरम जो आहे अँगल बिटवीन द टँजंट अँड सेकंड हा थेरम यूज करणार आहोत. म्हणजे हा जो अँगल आहे ह्या अँगलचे मेजर काय असणार आहे? हा जो आर्क आहे आर क्यू, हा जो आर्क आहे त्याच्या हाफ असणार आहे मेजर. म्हणजे अँगल पी क्यू आर इज इक्वल टू हाफ ऑफ द मेजर ऑफ आर्क. इंटरसेप्टेड आर्क कुठला आहे? क्यू आर्क ह्या आर्कच्या हाफ असणार आहे. आणि त्याचबरोबर हा जो आर्क आहे हा आर्क इंटरसेप्टेड आर्क आहे, पण त्यासाठी इन्स्क्राइब्ड अँगल देखील आहे. म्हणजे कुठला अँगल? जर आपण हा जॉईन केला, कन्स्ट्रक्शन मध्ये आपण जॉईन केलेला आहे, तर हा जो अँगल तयार झालेला हा कुठला? आर एस क्यू किंवा क्यू एस आर हा अँगल देखील इन्स्क्राइब्ड अँगल आहे, पण त्यासाठी इंटरसेप्टेड आर्क देखील कॉमन आहे, तो आर क्यू. म्हणजेच ह्या अँगलचं क्यू एस आर हा जो अँगल आहे त्याचं मेजर काय असणार आहे? 1/2, म्हणजे हाफ ऑफ द मेजर ऑफ आर्क क्यू आर. क्यू आर्क हा कॉमन आर्क आहे. याला थेरम कुठला यूज करतो आपण? अँगल बिटवीन टँजंट अँड सेकंड थेरम. आणि यासाठी कुठला थेरम यूज करतोय? इन्स्क्राइब्ड अँगल थेरम. दोन्ही थेरम आपण
पाहिलेले, प्रॅक्टिस सेट सॉल्व्ह करत असताना आपण स्टडी केलेले. दोन्ही थेरम यूज केलेत. राईट साइड इक्वल आहे म्हणजे लेफ्ट साइड इक्वल पाहिजे, म्हणजेच हा जो अँगल आहे हा अँगल आणि हा अँगल इक्वल असणार, ते आपण व्यवस्थित त्या ठिकाणी लिहिलेलं आहे. तर फिगर तुम्ही रेफरन्स मध्ये व्यवस्थित पहा. PQ is the tangent and QR is the second. नंतर therefore angle, measure of angle RQP, हा बघ this RQP हा जो अँगल आहे, this angle is equal to half the measure of this arc, RQR च्या हाफ असणार आहे. त्याला रिझन काय आहे? थेरम ऑफ अँगल बिटवीन टँजंट अँड सेकंड, हे रिझन आहे. याला इक्वेशन नंबर 5 दिलेलं आहे. ऑल्सो दिस आर्क RQ इज अ इंटरसेप्टेड आर्क फॉर द अँगल RSQ किंवा QSR या अँगलसाठी, म्हणून मेजर ऑफ अँगल QSR हा जो अँगल आहे ह्या अँगलसाठी त्याचा मेजर असणार आहे हाफ द मेजर ऑफ आर्क QR, ह्या QR च्या हाफ असणार आहे. त्याला रिझन काय? इन्स्क्राइब्ड अँगल थेरम. मग दोन्ही इक्वेशन 5th आणि 6th मध्ये जर राईट साइड इक्वल आहे, लेफ्ट साइड मस्ट बी इक्वल. देअरफॉर मेजर ऑफ अँगल RQP इज इक्वल टू मेजर ऑफ अँगल QSR. त्याला इक्वेशन नंबर 7 दिलेलं आहे. दोन इक्वेशन आपल्याला लक्षात घ्यायचे. आता इक्वेशन नंबर 4, इक्वेशन नंबर 6, या दोन्ही इक्वेशन मध्ये काय तुमच्या लक्षात येईल? हा जो अँगल आहे PSR त्यातला एक पार्ट म्हणजे एक पार्ट कुठला? PSR हा पार्ट ह्या अँगलचा बरोबर आहे आणि दुसरा पार्ट ह्या अँगलचा बरोबर आहे. म्हणजे ह्या दोघांची ऍडिशन काय असणार आहे? PSR प्लस RSQ दॅट इज इक्वल टू PSQ. आलं लक्षात? हे इक्वेशन आपण नेक्स्ट स्टेपवर लिहूया. तर फिगर या ठिकाणी पुन्हा एकदा मी ड्रॉ केलेली आहे, त्याचा रेफरन्स घ्या. नाव अँगल PSQ हा जो अँगल आहे आपल्याला प्रूफ मध्ये दिलेला आहे PSQ, दिस अँगल इज इक्वल टू नथिंग बट ऍडिशन ऑफ टू अँगल्स PSR प्लस QSR, ह्या दोन्ही अँगलची ही ऍडिशन. हा जो अँगल आहे तो ऍडिशन म्हणजे ह्या दोन अँगलची ऍडिशन असणार आहे. आलं लक्षात? या ठिकाणी लिहिलेलं आहे. आणि फ्रॉम इक्वेशन 4 and 6, 4 इक्वेशन मध्ये आपण PSR हा जो अँगल आहे, अँगल PSR तो कशाला इक्वल दाखवलेला आहे? ह्या अँगलला इक्वल दाखवलेला आहे. हा स्टार मार्क म्हणजे हा स्टार मार्क इक्वल दाखवलेला आहे. आणि इक्वेशन नंबर 6 मध्ये हा जो अँगल दाखवलेला आपण QSR दॅट इज इक्वल टू दिस अँगल PQR. आलं लक्षात? मग आपण या ठिकाणी असं लिहू शकतो अँगल PSQ इज इक्वल टू अँगल RQP. बरोबर आहे ना? RQP प्लस RPQ, हे दोन्ही आपण इक्वेशन 4 and 6 वरून लिहू शकतो. याला इक्वेशन नंबर 8 दिलेलं आहे. आता इक्वेशन नंबर 1 आणि इक्वेशन नंबर 8 कम्पेअर करायचं. इक्वेशन नंबर 1 मध्ये काय लिहिलं होतं आपण? या ठिकाणी पुन्हा एकदा मी लिहितो. इक्वेशन 1 जे लिहिलेलं आहे काय लिहिलं तर ट्रायंगलच्या तिन्ही अँगलची ऍडिशन, म्हणजे अँगल PRQ प्लस अँगल RPQ प्लस अँगल RPQ घेतलाय, त्यानंतर PQR इज इक्वल टू 180 डिग्री. हे आपण इक्वेशन नंबर 1 लिहिलेलं आहे. आता ह्या इक्वेशन नंबर 1 मध्ये आणि ह्या इक्वेशन नंबर 8 मध्ये पहा PRQ जो आहे PSQ काय लिहायचं आपल्याला? RPQ आणि PQR याच्या ऐवजी आपण काय लिहिणार आहोत? PSQ लिहिणार आहोत. या दोन्हीच्या ऐवजी PSQ लिहिणार आहोत. म्हणजे काय होणार आहे? अँगल PRQ प्लस अँगल PSQ इज इक्वल टू 180 डिग्री. आणि आपल्याला हेच विचारलेलं आहे, बरोबर आहे की नाही? म्हणजेच हे दोन्ही अँगलची ऍडिशन 180 डिग्री आहे. हे आपल्याला प्रूव्ह करायचं होतं, हे आपण प्रूव्ह केलेलं आहे. यानंतर क्वेश्चन नंबर 23 पहा. इन फिगर 3.101 या फिगरमध्ये टू सर्कल इंटरसेक्ट ऍट पॉइंट M and N. दिस पॉइंट M आणि N हे इंटरसेक्टिंग पॉइंट्स आहे दोन्ही सर्कलचे. सेकंड ड्रॉन थ्रू पॉइंट M and N, म्हणजे ह्या M पॉइंट पासून एक सेकंड ड्रॉ करायची. आता ही सेकंडची डायरेक्शन ही असू शकते किंवा इकडे असू शकते, कुठे असू शकतो. फक्त सेकंड म्हणजे काय? दोन्ही सर्कलला तिने इंटरसेक्ट केलं पाहिजे. तर तो कुठल्या अँगल मध्ये असले तरी चालणार आहे. ती एक सेकंड आणि N पॉइंट पासून एक सेकंड असणार आहे. तर आपण नंतर ज्या फिगर काढलेल्या आहेत त्या फिगर मध्ये आपण वेगवेगळ्या सेकंड जस्ट रेफरन्ससाठी ड्रॉ केलेले आहेत. या ठिकाणी सेकंड आपण जी आपल्या बुकमध्ये दिलेली तशाच पद्धतीने काढण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याच्यानंतर काय दिलेलं आहे? सेकंड ड्रॉन थ्रू पॉइंट M and N इंटरसेक्ट द सर्कल्स ऍट पॉइंट RSPQ. दिस R नंतर S आणि PQ ह्या 4 पॉइंट मध्ये इंटरसेक्ट करते. प्रूव्ह दॅट सेगमेंट SQ, ही सेगमेंट SQ इज पॅरलल टू RP. या दोन सेगमेंट जर जॉईन केला तर एकमेकांना पॅरलल आहे असं दाखवायचं.
जेव्हा आपल्याला दोन लाईन्स पॅरलल दाखवायचे असतात त्यावेळी आपल्याला पॅरलल लाईनचा थेरम यूज करायचा असतो, हे आपण लक्षात ठेवायला पाहिजे. दोन लाईन्स पॅरलल त्यांना एक ट्रान्सव्हर्सल, त्यावेळी त्यामध्ये जे प्रॉपर्टी तयार होतात पॅरलल लाईनची आणि ट्रान्सव्हर्सच्या प्रॉपर्टी आपण स्टडी केलेल्या आहेत, त्याचा उपयोग ठिकाणी करणार आहोत. पॅरलल लाईनची प्रॉपर्टी कशी आहे की त्यांचे करस्पॉन्डिंग अँगल्स इक्वल असतात, नंतर अल्टरनेट अँगल्स इक्वल असतात, इंटरनल जे अँगल्स असतात इंटरनल अँगल ऑन द सेम साइड्स ते काय असतात सप्लिमेंटरी असतात. ह्या सगळ्या प्रॉपर्टी आपण यूज करून या ठिकाणी आपलं प्रूफ करणार आहोत. तर दोन लाईन्स कुठल्या आहेत, RPA आणि SQ, दोन लाईन्स आपल्याला पॅरलल दाखवायच्यात. ट्रान्सव्हर्सल आपण RS घेऊ शकतो किंवा PQ घेऊ शकतो, हे आपण घेऊ शकतो. आणि आपल्याला इनपुट काय दिलेलं आहे, दोन सर्कल आहेत. जेव्हा सर्कल दिलेले आहेत आणि त्यावर हे जे पॉइंट्स आहेत RM PN हे सगळं सर्कलवर आहेत, हे पॉइंट देखील सगळे सर्कलवर आहेत. जर पॉइंट सर्कलवर असतील तर ते सायक्लिक पॉइंट्स असतात आणि जर आपण 4 पॉइंट जॉईन केले तर काय होणार आहे, सायक्लिक क्वाड्रिलॅटरल होणार आहे. सायक्लिक क्वाड्रिलॅटरची प्रॉपर्टी देखील आपण या ठिकाणी यूज करणार आहोत. क्वेश्चन सॉल्व्ह करताना आपण पॅरलल लाईनचा थेरम यूज करणार आहोत, सायक्लिक क्वाड्रिलॅटरची प्रॉपर्टी देखील यूज करणार आहोत. तर लक्षात आलं असेल तुमच्या. आपण सुरुवात करूया. गिवन आपल्याला जे दिलेलं आहे त्या ठिकाणी लिहिलेलं आहे. गिवन लिहिताना सगळं व्यवस्थित जे काय दिलं ते सगळं लिहिलेलं आहे. M and N are the intersecting points of two circles. RS is the common secant to both circles at point M. RQ is the common secant to both circles at point N. आणि आपल्याला प्रूव्ह करायचं आहे सेगमेंट SQ is parallel to segment RP. तर आपण सुरुवात करूया आणि स्टेप बाय स्टेप प्रत्येक स्टेपमध्ये व्यवस्थित समजून घेऊया. जो थेरम यूज केलेला आहे तो देखील आपण रिवाइज करूया. तर सुरुवातीला आपल्याला कन्स्ट्रक्शन करायचं आहे. जॉईन पॉइंट्स M and N. हा M इंटरसेक्टिंग पॉइंट आहे, N देखील इंटरसेक्टिंग पॉइंट आहे, ते आपल्याला जॉईन करायचे. सेगमेंट तयार होणारे MN आणि नंतर RP तर जॉईन करावंच लागणार आहे कारण की ते आपल्याला सेगमेंट प्रूव्ह करायची. पॉइंट्स RMNP, पॉइंट्स पहा RMNP, दीज आर ऑन वन सर्कल. आलं लक्षात, एका सर्कल आहेत. दीज आर ऑन वन सर्कल, एका सर्कलवर सगळे पॉइंट्स आहेत कारण की M आणि N इंटरसेक्टिंग पॉइंट्स आहेत म्हणजे सर्कलवर असणारे. R आणि P देखील सेकंडचे इंटरसेक्टिंग पॉइंट्स आहेत म्हणजे सगळे पॉइंट्स एका सर्कलवर आहेत. हे जे 4 पॉइंट्स आहेत RMNP एवढेच कन्सिडर करा, एका सर्कलवर आहेत म्हणजे दीज पॉइंट्स आर सायक्लिक पॉइंट्स. आणि जर आपण सगळे सेगमेंट जॉईन केले तर काय होणार आहे, RMNP हा जो क्वाड्रिलॅटर तयार होणार आहे तो असणार आहे सायक्लिक क्वाड्रिलॅटर आहे. आलं लक्षात, इथपर्यंत लक्षात आलं. सायक्लिक क्वाड्रिलॅटर असला की त्याच्या आपल्याला प्रॉपर्टीज यूज करता येतात. म्हणजे सायक्लिक क्वाड्रिलॅटरची प्रॉपर्टी काय आहे, अपोजिट अँगल्स आर सप्लिमेंटरी. अपोजिट अँगलची जर आपण ऍडिशन केली तर ती 180 डिग्री यायला पाहिजे. म्हणजे अपोजिट अँगल्स कुठले घेऊ आपण, R आणि N घेऊ किंवा P किंवा MN घेऊ, कुठे घेतले चालतील. तर आपण PRM हा अँगल घेऊया प्लस PNM, हे दोन अँगल अपोजिट अँगल्स आहेत, त्यांची ऍडिशन किती आहे 180 डिग्री. त्याला इक्वेशन नंबर 1 दिलंय. रिझन काय आहे, प्रॉपर्टी ऑफ सायक्लिक क्वाड्रिलॅटरल अपोजिट अँगल्स आर सप्लिमेंटरी. पहिलं इक्वेशन आपल्याला मिळालेलं आहे. आता त्याच्यानंतर ही लिनियर लाईन एक लाईन आहे, PQ इज अ स्ट्रेट लाईन, ही सेकंड आहे. त्यामुळे हे जो दोन अँगल तयार झालेले आहेत PNM आणि MNQ हे काय असणार आहे, लिनियर अँगल असणार. त्यांच्या दोघांची ऍडिशन किती असणार आहे, ही जी ऍडिशन असणार आहे ही किती असणार आहे 180 डिग्री असणार आहे. आलं लक्षात, दोघांची ऍडिशन 180 डिग्री असणार आहे. किंवा या ठिकाणी आपण सेपरेट एक थेरम देखील यूज करू शकतो की जो एक्सटेरियर अँगल असतो कुठल्याही सायक्लिक क्वाड्रिलॅटरला, त्याचा शेजारचा जो अँगल आहे, त्याचा जो इंटरनल अँगल आहे त्याच्या अपोजिट जो अँगल आहे त्याला तो इक्वल असतो. एक्सटेरियर अँगलला इक्वल कुठला असतो, त्याचा शेजारचा जो इंटेरियर अँगल असतो त्याच्या अपोजिट जो अँगल आहे तो अँगल इक्वल असतो. किंवा आपण इनडायरेक्ट असं प्रूव्ह देखील करू शकतो की हे लिनियर अँगल्स आहेत म्हणजे दोघांची ऍडिशन 180 डिग्री. म्हणजेच अँगल PNM प्लस अँगल QNM इज इक्वल टू 180 डिग्री, कारण लिनियर अँगल्स आहेत. आता इक्वेशन 2 आणि इक्वेशन 1 जर पाहिलं तर लेफ्ट साइड इक्वल आहे, राईट साइड इक्वल आहे, म्हणजे लेफ्ट साइड इक्वल पाहिजे. लेफ्ट साइड आपण या ठिकाणी लिहिलेली PRM प्लस PNM इज इक्वल टू PNM आणि QNM. यामध्ये PNM हा जो अँगल आहे हा कॉमन आहे म्हणजे हा एलिमिनेट होणार आहे. म्हणजेच अँगल PRM इज इक्वल टू अँगल QNM. हा थेरम आपण डायरेक्ट देखील यूज करू शकतो की एक्सटेरियर अँगल जो आहे सायक्लिक क्वाड्रिलॅटरचा तो इक्वल असतो इंटिरियर अँगलच्या अपोजिट अँगलचा. म्हणजे हा PRM हा अपोजिट अँगल आहे
इंटिरियर अँगलचा आणि त्याचा एक्सटेरियर अँगल जो आहे MNQ किंवा QNM हे इक्वल असणार आहे. तर आपण ते इक्वेशन लिहूया. तर आपल्याला इक्वेशन मिळालेलं आहे अँगल PRM इज इक्वल टू अँगल QNM. या फिगरमध्ये आपण ते ड्रॉ केलेलं आहे. हे दोन्ही अँगल इक्वल आहेत. याला इक्वेशन नंबर 3 दिलेलं आहे. आता त्याच्यानंतर पॉइंट्स कन्सिडर करा. M, S, Q आणि N हे 4 पॉइंट्स कन्सिडर करा की जे एका सर्कलवर आहेत, मोठ्या सर्कलवर आहेत. कारण की M आणि N इंटरसेक्टिंग पॉइंट्स आहेत आणि S आणि Q हे सेकंड ड्रॉ केलेली आहे त्याचे इंटरसेक्टिंग पॉइंट्स आहेत. म्हणजे सगळे पॉइंट्स हे सर्कलवर आहेत. 4 पॉइंट सर्कलवर आहे म्हणजे ते सायक्लिक पॉइंट्स आहेत आणि त्यांना जर जॉईन केला आपण तर जो काही क्वाड्रिलॅटर तयार होणार आहे तो सायक्लिक क्वाड्रिलॅटरल असणार आहे. सायक्लिक क्वाड्रिलॅटरल असल्यामुळे आपण सायक्लिक क्वाड्रिलॅटरचे प्रॉपर्टीज यूज करणार आहोत. प्रॉपर्टी काय असणार आहे? अपोजिट अँगल्स आर. सायक्लिक क्वाड्रिलॅटरचे अपोजिट अँगल्स आर दीज आर सप्लिमेंटरी. आलं लक्षात? अपोजिट अँगल्स कुठले कुठले आहेत? आता हा अँगल आपण आधी घेतलेला आहे MNQ. तर हाच अँगल घेऊया. याचा अपोजिट अँगल्स कुठला आहे? हा अँगल आहे. या दोघांची ऍडिशन किती पाहिजे? 180 डिग्री पाहिजे. बरोबर आहे. अँगल QNM दिस QNM प्लस अँगल QSM इज इक्वल टू 180 डिग्री. आणि त्याला रिझन काय? अपोजिट अँगल्स ऑफ सायक्लिक क्वाड्रिलॅटरल आर सप्लिमेंटरी टू इच अदर. त्याला इक्वेशन नंबर 4 दिलेलं आहे. आता फ्रॉम इक्वेशन 4 and 3 तिसरं इक्वेशन आणि फोर्थ इक्वेशन कन्सिडर करा. दिस थर्ड इक्वेशन अँड फोर्थ इक्वेशन. दोन्ही इक्वेशन मध्ये पहा अँगल PRM इज इक्वल टू अँगल QNM. हे दोन्ही अँगल इक्वल आहेत आणि ह्या दोन अँगलची ऍडिशन 180 डिग्री. तर अँगल QNM ऐवजी आपण काय पुट करणार आहोत? अँगल PRM. आले लक्षात? याच्याऐवजी आपण हा पुट करायचा म्हणजे ह्या दोघांची ऍडिशन किती असणार आहे? 180 डिग्री असणार आहे. ते आपण या ठिकाणी लिहिलेले. फ्रॉम इक्वेशन 3 and 4 वी कॅन राईट काय लिहू शकतो आपण? अँगल PRM प्लस अँगल QSM इज इक्वल टू 180 डिग्री. आले लक्षात? म्हणजेच हे आपण कसं लिहू शकतो? दॅट इज PRS. आले लक्षात? PRM च्या ऐवजी आपण पुढे एक्सटेंड केलेला S कारण हे स्ट्रेट लाईन आहे. म्हणजे PRS प्लस दिस QSM च्या ऐवजी QSR आपण एक्सटेंड केलेलं कारण की हे सगळे लिनियर पॉइंट्स आहेत. PRMS लिनियर आहेत. नंतर PNQ देखील लिनियर आहे म्हणून आपण इक्वेशन लिहिलेले. त्याला इक्वेशन नंबर 5 दिलेलं आहे. आता कन्सिडर सेगमेंट्स RP. इक्वेशन 5 लक्षात ठेवा. या दोघांची ऍडिशन 180 डिग्री आलेली. आता ही RP सेगमेंट, SQ सेगमेंट आणि ट्रान्सव्हर्सल RS ही ट्रान्सव्हर्सल कन्सिडर करायची. आणि ह्या इक्वेशन वरनं हे जर आपण कंडिशन लक्षात घेतली, लक्षात आलं असेल तुमच्या कंडिशन काय लिहिली? 2 सेगमेंट्स. या ठिकाणी रफ मध्ये पहा 2 सेगमेंट्स कन्सिडर करतो आपण. दिस सेगमेंट आणि दिस सेगमेंट. ही सेगमेंट कुठली आहे? RP आणि ही सेगमेंट आहे SQ आणि ही एक लाईन आपली. ही लाईन आहे. हा पॉइंट S आहे, हा पॉइंट R आहे. ही ट्रान्सव्हर्सल RS ट्रान्सव्हर्सल आणि RP आणि SQ या 2 सेगमेंट्स. त्यावेळी हा जो अँगल आपण पाहिलेला हा अँगल आणि प्लस हा अँगल QSR. बरोबर आहे ना? QSR प्लस PRS या दोघांची ऍडिशन किती आहे? 180 डिग्री. आणि हे दोन्ही अँगल काय आहेत? हे दोन्ही अँगल जर पाहिलं आपण तर 2 सेगमेंट आणि ट्रान्सव्हर्सल यामुळे तयार झालेले अँगल आहेत. आणि त्या अँगल आपण म्हणतो इंटिरियर अँगल्स ऑन द सेम साइड. जेव्हा इंटिरियर अँगल्स ऑन द सेम साइड सप्लिमेंटरी असतात म्हणजे त्यांची ऍडिशन 180 डिग्री असते त्यावेळी 2 सेगमेंट्स आणि ट्रान्सव्हर्सल यामध्ये 2 सेगमेंट जे असतात त्या एकमेकांना पॅरलल असतात. आणि हाच यूज थेरम आपण या ठिकाणी यूज केलेला आहे. नाउ कन्सिडर सेगमेंट RP अँड SQ हियर अँड ट्रान्सव्हर्सल RS फ्रॉम इक्वेशन 5. या इक्वेशन वरनं सेगमेंट SQ इज पॅरलल टू सेगमेंट RP. रिझन काय? प्रॉपर्टी ऑफ पॅरलल लाईन्स इंटिरियर अँगल्स ऑन द सेम साइड आर सप्लिमेंटरी. आणि हे प्रूव्ह करायचं होतं ते आपण प्रूव्ह केलेलं आहे. यानंतर क्वेश्चन नंबर 24 पहा. इन फिगर 3.102 या फिगरमध्ये 2 सर्कल इंटरसेक्ट इच अदर. हे 2 सर्कल एकमेकांना इंटरसेक्ट करतायत ऍट पॉइंट A अँड E. देअर कॉमन सेकंड थ्रू E. आता ह्या E पासून जी कॉमन सेकंड काढलेली. सेकंड म्हणजे काय? सर्कलला 2 डिस्टिंक्ट पॉइंट मध्ये इंटरसेक्ट करणारी लाईन. तर ही जी लाईन आहे ही सेकंड आहे. तर जी B आणि D ह्या 2 पॉइंट मध्ये इंटरसेक्ट करते दोन्ही सर्कलला रिस्पेक्टिव्हली. नंतर या 2 पॉइंट्स पासून टँजंट ड्रॉ केलेली. छोट्या सर्कलला मोठ्या सर्कलला B पासून टँजंट अशी येणार आहे, D पासून टँजंट अशी येणार आहे आणि एकमेकांना इंटरसेक्ट करतात ऍट पॉइंट
सी, बरोबर आहे की नाही. यानंतर आपल्याला प्रूव्ह करायचं आहे क्वाड्रिलॅटरल ABCD इज सायक्लिक. पॉइंट्स पहा, हा A पॉइंट, हा B पॉइंट, C पॉइंट आणि D पॉइंट हे आपल्याला सायक्लिक आहे हे प्रूव्ह करायचं आहे. म्हणजे हे जर आपण जॉईन केले, A आणि B जॉईन केला तर एक सेगमेंट तयार होणार आहे आणि A आणि D जर जॉईन केला तर एक क्वाड्रिलॅटरल तयार झालेला आहे. आणि हा जो क्वाड्रिलॅटरल तयार झालेला आहे ABCD हा सायक्लिक आहे. सायक्लिक क्वाड्रिलॅटरल प्रूव्ह करायचं आहे. म्हणजे काय करायचं आहे, आपल्याला हे सगळे पॉइंट्स एकाच सर्कलवर आहेत हे प्रूव्ह करायचं आहे. म्हणजे जर आपण सर्कल ड्रॉ केला तर सर्कलवर हे सगळे चारही पॉइंट्स यायला पाहिजे. मग त्यासाठी आपल्याला सायक्लिक क्वाड्रिलॅटरलची प्रॉपर्टी यूज करावी लागणार आहे. प्रॉपर्टी आहे की अपोजिट अँगल्स आर सप्लिमेंटरी. अपोजिट अँगल्स कुठला, हा B आणि D यांची ऍडिशन 180 डिग्री यायला पाहिजे, किंवा आणि त्याचबरोबर A आणि C ह्या दोन्ही अँगलची ऍडिशन 180 डिग्री यायला पाहिजे. आपल्याला प्रूव्ह करणं कुठलं सोपं आहे, तर आपल्याला हा जो अँगल आहे C अँगल आणि हा जो A अँगल आहे हे दोघांची ऍडिशन 180 डिग्री आपल्याला प्रूव्ह करायला सोपं आहे. कारण की लक्षात घ्या, ट्रायंगल आपल्याकडे एक आहे BCD हा ट्रायंगल आहे जो आपण क्वेश्चन नंबर 22 सॉल्व्ह केला आहे. त्याच पद्धतीने हा देखील आपण सॉल्व्ह करणार आहोत. सुरुवातीला ट्रायंगल कन्सिडर करायचा की ज्याच्यामध्ये हा अँगल आहे BCD अँगल आहे. यामध्ये तीनही अँगलची ऍडिशन किती असणार आहे, 180 डिग्री असणार आहे. त्यापैकी हा C अँगल आहे. मग क्वाड्रिलॅटरल मध्ये C च्या अपोजिट कुठला अँगल, A आहे. मग हे जे दोन अँगल आहेत, हा अँगल B अँगल आणि हा जो अँगल आहे D अँगल, या दोघांची ऍडिशन आपल्याला अँगल A एवढी दाखवायची. म्हणजे साहजिकच अँगल A आणि अँगल C यांची ऍडिशन 180 डिग्री येणार आहे. म्हणजे ते आपण सप्लिमेंटरी आहे प्रूव्ह करणार. आणि सप्लिमेंटरी अँगल असतील अपोजिट तर तो क्वाड्रिलॅटरल सायक्लिक क्वाड्रिलॅटरल असतो हे आपण प्रूव्ह करू शकतो. तर आपण सुरुवात करूया सोल्युशन लिहिताना, प्रूफ लिहिताना, आणि स्टेप बाय स्टेप सगळ्या स्टेप व्यवस्थित समजून घेऊया. आणि जे थेरम आपण यूज करणार आहोत ते देखील आपण रिवाइज करण्याचा प्रयत्न करूया. सुरुवातीला आपण गिवन लिहिलेलं आहे, पॉइंट्स A and E आर टू इंटरसेक्टिंग पॉइंट्स ऑफ टू सर्कल्स. BD is a common secant passing through point E. BC and DC are the tangents to circle respectively. प्रूव्ह करायचं आपल्याला क्वाड्रिलॅटरल ABCD इज सायक्लिक क्वाड्रिलॅटरल. सायक्लिक क्वाड्रिलॅटरल. तर आपल्याला सुरुवातीला कन्स्ट्रक्शन करावं लागणार आहे. तर काय केलेलं, आपण फक्त कन्स्ट्रक्शन केलंय, A आणि E जॉईन केलंय, AB आणि AD जॉईन केलेत. म्हणजे एक क्वाड्रिलॅटरल तयार झालेला आहे. ABCD हा क्वाड्रिलॅटरल तयार झालेला आहे. आता याच्यामध्ये आपल्याला अँगल A आणि अँगल C यांची ऍडिशन 180 डिग्री दाखवायची. ते सप्लिमेंटरी आहे ते दाखवायचंय. त्यासाठी सुरुवात आपण C अँगल पासून करणार आहोत. C अँगल हा जो अँगल आहे हा इट इज अ वन ऑफ द अँगल ऑफ दिस ट्रायंगल BCD या ट्रायंगलचा. कन्सिडर ट्रायंगल BCD, यामध्ये तीनही अँगलची ऍडिशन किती यायला पाहिजे, 180 डिग्री. त्याला रिझन काय, अँगल सम प्रॉपर्टी ऑफ ट्रायंगल. अँगल BCD प्लस अँगल CDB आणि BCD. आता हे तीनही अँगलची ऍडिशन किती येते, 180 डिग्री. त्याला इक्वेशन नंबर 1 दिलंय. रिझन काय, अँगल सम प्रॉपर्टी ऑफ ट्रायंगल. आता हे काय केलंय, तर आपल्याला हा जो अँगल आहे BCD हा अँगल आपल्याला हा अँगल प्लस अँगल BAD यांची ऍडिशन 180 डिग्री दाखवायची. तर हे जे दोन अँगल आहेत ह्या दोन अँगलची ऍडिशन आपल्याला BAD एवढी दाखवावी लागणार आहे. तरच आपण हे प्रूव्ह करू शकू. तर ते कसं प्रूव्ह करायचं आहे, त्यासाठी थेरम कुठला यूज करायचा ते नेक्स्ट पेजवर आपण पाहूया. आता स्टेप बाय स्टेप मध्ये लिहिलेले आहे, प्रत्येक स्टेप मध्ये लिहिलेली. कन्सिडर सर्कल विथ BC एज अ टँजंट अँड B एज अ सेकंड. हा सर्कल, छोटा सर्कल आपल्याला कन्सिडर करायचा आहे की ज्याला BC ही टँजंट दिलेली आहे आणि BE ही काय सेकंड असणार आहे. लक्षात घ्या, व्यवस्थित लक्ष द्या. BE ही सेकंड आहे, आपण पुढे एक्सटेंड केलेली, परंतु BE सेकंड असणार आहे. आणि टँजंट कुठली असणार, ही टँजंट आहे, BC टँजंट आहे. तर ह्यावेळी सर्कल आपण कन्सिडर करायचा आहे. नाउ युझिंग, आता या ठिकाणी बघा, हिअर अँगल EBC, अँगल EBC हा जो अँगल तयार झालेला आहे, हा अँगल तयार झालेला आहे. दिस अँगल आणि आर्क BE या अँगलवर, ह्या अँगलसाठी आर्क BE इज इंटरसेप्टेड आर्क. आर्क पहा, हा BE हा जो आर्क आहे हा आर्क इंटरसेप्टेड आर्क आहे. आणि अँगल कुठला कन्सिडर करतो आपण, हा अँगल. आलं लक्षात, ह्या अँगलसाठी हा इंटरसेप्टेड आर्क आहे कारण ही टँजंट आहे आणि सेकंड आहे. आपण थेरम यूज करणार आहोत या ठिकाणी, अँगल इन्स्क्राईब किंवा त्याला थेरम ऑफ अँगल बिटवीन टँजंट अँड सेकंड. आधीच्या इक्वेशन मध्ये आपण पाहिलेलं आहे की थेरम काय सांगतो, जर टँजंट असेल, एक आर्म टँजंट आहे, एक आर्म सेकंड आहे आणि त्या अँगलचा व्हर्टेक्स सर्कलवर असेल, त्यावेळी जो अँगल तयार झालेला आहे तो अँगल त्या इंटरसेप्टेड आर्कच्या मेजरच्या हाफ असतो. म्हणजे अँगल EBC हा जो अँगल आहे EBC
सी या ठिकाणी पुढे एक्सटेंड जर केली तर आपण लक्षात येईल हा सी पॉईंट आहे. तर मेजर अँगल EBC इज इक्वल टू हाफ द मेजर ऑफ आर्क BE. हा जो BE आर्क आहे त्याचा हाफ असणार आहे. हा थेरम कुठला अँगल आहे? थेरम ऑफ द अँगल बिटवीन टँजंट अँड सेकंड हा थेरम या ठिकाणी आपण लिहिलेला आहे. तो थेरम आपण मग रिवाइज केला होता. आता लक्षात घ्या त्या ठिकाणी मी सेपरेट एक फक्त सिंगल सर्कलची फिगर काढलेली आहे की ज्यामध्ये B पॉईंट आहे, नंतर हा E पॉईंट आहे आणि हा C पॉईंट खाली या ठिकाणी ही टँजंट झालेली आहे. BC जी आहे ना या ठिकाणी C पॉईंट आहे. जर आपण पाहिलं असेल तर हा C पॉईंट आहे, ही टँजंट झालेली सर्कलला आणि BE काय सेकंड असणार आहे. मग अँगल बिटवीन टँजंट अँड सेकंड हा जो अँगल असणार आहे B व्हर्टेक्स हा सर्कलवर पाहिजे तरच आपण हा थेरम यूज करू शकतो. तर हा जो अँगल असणार आहे याचं मेजर काय असणार आहे? हा जो इंटरसेप्टेड आर्क आहे BE याच्या हाफ असणार आहे आणि तेच आपण या ठिकाणी लिहिलेलं आहे अँगल EBC. अँगल EBC इज इक्वल टू हाफ द मेजर ऑफ आर्क BE. आता जर फिगर जर आपण पाहिली आपली ओरिजिनल फिगर आहे त्या फिगरमध्ये BE जो आर्क आहे हा इंटरसेप्टेड आर्क आहे आणि त्याला इन्स्क्राइब्ड अँगल देखील आहे. म्हणजे B आणि E आपण या ठिकाणी A ला जॉईन केले. A हा पॉईंट सर्कलवर आहे म्हणजेच हा इन्स्क्राइब्ड अँगल झालेला आहे आणि हा जो अँगल असणार आहे हा अँगल च मेजर देखील ह्या आर्कच्या हाफ असणार आहे आणि त्याला रिझन काय असणार आहे? इन्स्क्राइब्ड अँगल थेरम. ऑल्सो आर्क BE इज इंटरसेप्टेड आर्क फॉर इन्स्क्राइब्ड अँगल BAE. हा BAE ला इन्स्क्राइब्ड अँगल आहे, हा इन्स्क्राइब्ड अँगल आहे त्याला ही इंटरसेप्टेड आर्क आहे म्हणजेच अँगल BAE इज हाफ द मेजर ऑफ आर्क BE. इक्वेशन नंबर 3 इक्वेशन नंबर 2. दोन्ही इक्वेशन जर कम्पेअर केले तर राईट साइड इक्वल आहे म्हणून लेफ्ट साइड देखील इक्वल पाहिजे. सेकंड थर्ड इक्वेशनला रिझन काय? इन्स्क्राइब्ड अँगल थेरम. फ्रॉम इक्वेशन 2 अँड सेकंड वी कॅन राईट. आता या ठिकाणी पहा इक्वेशन 2 अँड 3 मध्ये वी कॅन राईट अँगल EBC इज इक्वल टू अँगल BAE. याला रिझन काय दिलेलं आपण? अँगल EBC इज इक्वल टू अँगल BAE. BAE हा आणि EBC हे इक्वल आहेत कारण की राईट साइड इक्वल आहेत. म्हणजे अँगल CBD त्याला फक्त आपण इकडनं सुरुवात केली. CBD इज इक्वल टू अँगल BAE. आलं लक्षात? CBD म्हणजे हा जो अँगल आलेला आपल्याला CBD दॅट इज इक्वल टू अँगल BAE. याला इक्वेशन नंबर 4 दिलेलं आहे. आता अशाच पद्धतीने हा जो अँगल आपण याला इक्वल प्रूव्ह केलेला आहे तसाच BAD चा एक पार्ट हा अँगल आहे. अलग लक्षात हा एक पार्ट आहे आणि तो पार्ट आपण ह्या अँगलला इक्वल दाखवूया. त्यासाठी आपल्याला मोठा सर्कल कन्सिडर करायचा. या सर्कलमध्ये ही टँजंट आणि ह्या पासून पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट पासून जी लाईन आलेली ही सेकंड ही आपल्याला सेपरेट फिगरमध्ये पाहूया आणि थेरम यूज करून फॉर्म्युला लिहूया. तर रफमध्ये फिगर कशी तुम्ही लक्षात घ्या. हा सर्कल आहे, हा D पॉइंट त्यापासून CD ही टँजंट आहे, नंतर DE सेकंड आहे. हा जो अँगल तयार झालेला आहे हा अँगलचं मेजर असणार आहे. हा जो इंटरसेप्टेड आर्क आहे याच्या हाफ असणार आहे. तेच आपण या ठिकाणी लिहिलेलं आहे अँगल CDE इज हाफ द मेजर ऑफ आर्क ED. आलं लक्षात? किंवा DE असेल. आता हा जो आर्क आहे DE हा इंटरसेप्टेड आर्क आहे अजून एका अँगलसाठी आणि तो जो अँगल आहे तो अँगल इन्स्क्राइब्ड अँगल असणार आहे. आपण या ठिकाणी फिगरमध्ये पाहूया. हा जो आता आर्क आपण पाहिलेला आहे ED हा जो आर्क आहे हा आर्क E आणि D हे दोन पॉइंट जर आपण या ठिकाणी A ला जॉईन केले तर एक इन्स्क्राइब्ड अँगल तयार झालेला आहे. हा जो अँगल आहे हा अँगल काय आहे? इन्स्क्राइब्ड अँगल तयार झालेला आहे आणि हा अँगल देखील इक्वल असणार आहे हा मेजरच्या ह्या आर्कच्या हाफ मेजर एवढा. म्हणजेच ऑल्सो आर्क DE इज इंटरसेप्टेड आर्क फॉर इन्स्क्राइब्ड अँगल DAE. DAE हा इन्स्क्राइब्ड अँगल असणार आहे त्याला इंटरसेप्टेड आर्क आहे ED. मग याचं मेजर किती असणार आहे? हाफ द मेजर ऑफ आर्क DE. त्याला रिझन काय? इन्स्क्राइब्ड अँगल थेरम. आता इक्वेशन नंबर 5 आणि 6 मध्ये राईट साइड इक्वल आहे, लेफ्ट साइड मस्ट बी इक्वल. देअरफॉर अँगल CDE इज इक्वल टू अँगल DAE. आलं लक्षात? CDE दिस अँगल इज इक्वल टू DAE. आलं लक्षात? हे दोन्ही अँगल इक्वल झालेले. आता हा जो अँगल आहे इट इज अ पार्ट ऑफ दिस अँगल. आलं लक्षात? ह्या अँगलचा पार्ट आहे एक पार्ट आपण आधीच प्रूव्ह केलेला आहे. हा जो पार्ट आहे हा प्रूव्ह आपण आधी प्रूव्ह केलेला आहे याला इक्वल आहे. आलं लक्षात? आता हा दुसरा पार्ट याला इक्वल आहे. हे ट्रायंगल मधले दोन अँगल जे आहेत त्यांना इक्वल पार्ट इकडे आहेत ते आपण इक्वेशन नंबर 1 मध्ये पुट करूया. आता इक्वेशन नंबर
7 काय भेटलेला आपल्याला अँगल BDC इज इक्वल टू अँगल DAE बरोबर आहे ना. अँगल बी आता ई च्या ऐवजी आपण बी घेतला कारण स्ट्रेट लाईन वर आहे. BDC दॅट इज इक्वल टू अँगल DAE हे इक्वेशन नंबर 7 आहे. आणि आता पुढच्या स्टेप मध्ये लिहूया आपण. नाउ कन्सिडर इक्वेशन्स फर्स्ट, फोर्थ अँड 7th. हे तीन इक्वेशन आपल्याला कन्सिडर करायचे. तीन इक्वेशन या ठिकाणी लिहिलेले आहेत. अँगल BCD प्लस अँगल CDB प्लस अँगल BDC इक्वल टू 180 डिग्री. ट्रायंगलचे तिन्ही अँगलचे ॲडिशन 180 डिग्री. नंतर फोर्थ इक्वेशन काय आहे, अँगल CBD इज अँगल इक्वल टू अँगल BAD आणि 7th आहे अँगल BDC इज इक्वल टू अँगल DAE. आता हे या ठिकाणी पुट करायचे. हा अँगल आपला तसं असणार आहे BCD बरोबर आहे की नाही, आपल्या प्रूफ मध्ये आहे. परंतु CBD त्याऐवजी काय लिहिणार आपण, हा अँगल लिहिणार. आणि BDC त्याऐवजी काय लिहिणार आपण, हा अँगल लिहिणार. आलं लक्षात. तर हे या ठिकाणी फक्त पुट करायचे आहेत. हे दोन्ही अँगल पुट केल्यानंतर आपलं इक्वेशन काय काय येणार आहे, अँगल BCD प्लस अँगल BAE प्लस अँगल DAE इज इक्वल टू 180 डिग्री. आता हे दोन अँगल पहा BAE आणि DAE. तर आपण फिगर मध्ये जर पाहिलं तर या फिगर मध्ये पहा आपली जी फिगर आहे त्या फिगर मध्ये ते दोन्ही जे अँगल आहेत, हा अँगल BAE आणि DAE हे दोन्ही मिळून काय होणार आहे BAD. हे आपण या ठिकाणी हेच या ठिकाणी आपण लिहिलेलं आहे. तर BAD आपण पूर्ण लिहूया दोन्ही अँगल त्याऐवजी. तर BAE या ठिकाणी BAE प्लस DAE इज इक्वल टू BAD बरोबर ना, BAD. या दोन्ही ज्यावेळी आपण BAD लिहिले म्हणजेच अँगल BCD जे आपलं प्रूव्ह करायचं होतं, अँगल BCD प्लस अँगल BAD इज इक्वल टू 180 डिग्री. आता हे दोन्ही अँगल अपोजिट अँगल्स आहेत. देअरफॉर क्वाड्रिलॅटरल ABCD इज अ सायक्लिक क्वाड्रिलॅटरल. these angles are opposite angles आणि opposite angles are supplementary. therefore quadrilateral ABCD is a cyclic quadrilateral. हे आपल्याला प्रूव्ह करायचं होतं आणि या ठिकाणी आपण ते प्रूव्ह केलेलं आहे. क्वेश्चन नंबर 25 पहा. इन फिगर 3.103 या फिगर मध्ये सेगमेंट AD दिस इज परपेंडिक्युलर टू साइड BC. ट्रायंगल आहे ABC, हा ट्रायंगल आहे. त्यामध्ये AD परपेंडिक्युलर काढलेली BC ला, BE इज परपेंडिक्युलर टू AC आणि CF इज परपेंडिक्युलर टू AB. म्हणजे ट्रायंगलच्या तीनही साइडला व्हर्टेक्स पासून परपेंडिक्युलर काढले. म्हणजे त्यांचा जो इंटरसेक्टिंग पॉईंट, जो कॉमन पॉईंट असतो, पॉईंट ऑफ कॉन्करन्स, त्याला आपण ऑर्थो सेंटर असं म्हणतो. म्हणजे O इज अ ऑर्थो सेंटर असलेला आहे. आणि आपल्याला प्रूव्ह काय करायचं आहे, पॉईंट O इज अ इन सेंटर फॉर ट्रायंगल DEF. म्हणजे DE आणि F हे सगळे आपल्याला जॉईन करायचे. हे तिन्ही पॉईंट जॉईन केलेले आहेत. म्हणजे ट्रायंगल जो तयार झालेला DEF ह्या ट्रायंगलचा O हा इन सेंटर आहे दाखवायचं आहे. आता इन सेंटर कशाला म्हणायचं, तर त्या ट्रायंगलचे जे अँगल आहेत त्यांचे अँगल बायसेक्टर जर आपण ड्रॉ केले तर त्यांचा पॉईंट ऑफ कॉन्करन्स जो आहे त्या पॉईंट ऑफ कॉन्करन्सला इन सेंटर म्हणायचं. म्हणजेच O जो पॉईंट आहे तो ऑर्थो सेंटर फॉर द बिग ट्रायंगल आणि इन सेंटर फॉर द स्मॉल ट्रायंगल. हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. इन सेंटर प्रूव्ह करायचं म्हणजे काय, अँगल बायसेक्टर जो आहे, हा जे अँगल बायसेक्टर आहे म्हणजे AD हा काय दाखवायचा आपल्याला, अँगल बायसेक्टर दाखवायचा आहे. म्हणजे दोन्ही अँगल आपल्याला इक्वल दाखवायचे आहेत किंवा हे दोन्ही अँगल इक्वल दाखवायचे आहेत, हे दोन्ही अँगल इक्वल दाखवायचे आहेत. आलं लक्षात. तर आपण म्हणू शकतो की BE इज अ अँगल बायसेक्टर फॉर FED किंवा AD इज अ अँगल बायसेक्टर फॉर FDE असं आपण म्हणू शकतो. त्यांचा पॉईंट ऑफ कॉन्करन्स जो असणार आहे तो इन सेंटर आहे. हे आपल्याला प्रूव्ह करण्यासाठी फक्त एकच पर्याय आहे, तो म्हणजे हे अँगल बायसेक्टर दाखवणे. तर हा एक क्वेश्चन आपल्याला सर्कल चॅप्टर मध्ये आहे, म्हणून सर्कलच्या प्रॉपर्टी आपल्याला या ठिकाणी यूज करायच्या. कसं प्रूव्ह करणार आहोत, तर सर्कलच्या प्रॉपर्टी आपण यूज करणार आहोत. सर्कलचे वेगवेगळे थेरम्स आहेत ते या ठिकाणी आपण यूज करणार आहोत. स्टेप बाय स्टेप आपण ते पाहूया. सुरुवातीला आपल्याला गिवन काय दिलेलं आहे ते या ठिकाणी लिहिलेलं आहे. सगळे जे दिलेलं तेच लिहिलेलं आहे. आणि आपल्याला प्रूव्ह करायचं आहे पॉईंट O इज अ इन सेंटर फॉर ट्रायंगल DEF. तर आपण प्रूफला सुरुवात करूया. तर प्रूफ पहा, आपण हा ट्रायंगल जॉईन करून घेतलेला आहे. आता एक क्वाड्रिलॅटरल जो आपण सायक्लिक दाखवणार आहोत. कुठला क्वाड्रिलॅटरल, BCEF. हा BC नंतर EF हे 4 पॉइंट्स पहा, हे आपण क्वाड्रिलॅटरल हा सायक्लिक दाखवणार आहोत. त्यासाठी फक्त कन्सिडर करा BC ही लेंथ, ही BC लेंथ कन्सिडर करा. नंतर F पॉइंट आणि E पॉइंट, हे पॉइंट, हा F पॉइंट म्हणजे BFC
हा 90 डिग्री आहे, कारण की एफ सी हा परपेंडिक्युलर आहे ए बी ला, हा 90 डिग्री आहे. त्याच्यानंतर अँगल बी ई सी हा अँगल देखील 90 डिग्री आहे, कारण की बीई इज परपेंडिक्युलर टू बीसी. हे आपल्याला सगळं हे गिवन आहे, आलं लक्षात. हे आपल्याला गिवन आहे म्हणून आपण लिहिलेलं आहे. दोन्ही अँगल 90 डिग्री. तर एक फिगर, जी फिगर आपण कन्सिडर करणार आहोत, फक्त तेवढीच फिगर या ठिकाणी मी ड्रॉ केलेली. तर ही फिगर लक्षात घ्या. हा बीसी बेस, त्याच्यानंतर बीएफ हा इथपर्यंत पॉईंट, आणि हा 90 डिग्री जी परपेंडिक्युलर टाकलेली आपण ती, आणि इकडचं परपेंडिक्युलर. तर हे दोन 90 डिग्री आहेत. आता ही फिगर पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की बी सी ह्या लाईनच्या एकाच बाजूला एफ आणि ई हे पॉइंट आहेत. आणि जर आपण अँगल या ठिकाणी ड्रॉ केला, बी सी हे दोन पॉइंट घेऊन ई ठिकाणी आणि एफ ठिकाणी, तर दोन्ही अँगल हे राईट अँगल आहेत. राईट अँगल यापेक्षा दोन्ही अँगल इक्वल आहेत. आणि ज्यावेळेस अशी कंडिशन असते त्यावेळी आपल्याला म्हणता येतं की हे सगळे पॉइंट्स बी एफ ई सी हे एकाच सर्कलवर आहे. आलं लक्षात. तर ही प्रॉपर्टी आहे, तो थेरम देखील आपण स्टडी केलेला आहे. वाला आपण या ठिकाणी आपण जस्ट रिवाइज करूया जो थेरम आपण स्टडी केलेला आहे तो. तर हा थेरम आपण आधी स्टडी केलेला आहे. थेरम काय सांगतो, इफ टू पॉइंट्स ऑन अ गिवन लाईन सबटेंड इक्वल अँगल्स at two distinct points which lie on the same side of line, then the 4 points are concyclic. This theorem is the converse of corollary of inscribed angle theorem. हे आपण नंतर पाहूया. परंतु हा थेरम काय सांगतो, जेव्हा एका लाईनच्या एकाच बाजूला दोन पॉइंट्स आहे आणि ते इक्वल अँगल सबटेंड करतात, त्यावेळी ते सगळे चारही पॉइंट्स कोनसायक्लिक असतात, सगळे पॉइंट्स एका सर्कलवर असतात. आता याचा आपण उपयोग करूया. तर आपण तो थेरम यूज करून काय प्रूव्ह केलेलं आहे, दिस बी एफ ई सी हे सगळे पॉइंट्स काय आहेत, कोनसायक्लिक पॉइंट्स आहेत. वर्डिंग मध्ये देखील लिहिलेले आहे, हिअर कन्सिडर लाईन बी सी अँड पॉइंट एफ अँड ई ऑन द सेम साइड ऑफ द लाईन बी सी. दिस अँगल आर 90 डिग्री, म्हणजे इक्वल आहेत ते. ॲज अँगल बी एफ सी इज इक्वल टू अँगल बीई सी, पॉइंट्स बी सी ई एफ आर कोनसायक्लिक पॉइंट. त्याचा थेरम आपण आताच पाहिलेला आहे. नाऊ कन्सिडर आर्क ई एफ. आता हे कोनसायक्लिक असल्यामुळं सर्कलवर, एका सर्कलवर आहेत. आता आर्क आपल्याला कन्सिडर करायचा आहे, ई टू एफ हा आर्क कन्सिडर करायचा. या फिगरमध्ये आपण जी आता जस्ट ड्रॉ केलेली आहे त्या फिगरमध्ये पहा. आता आपण प्रूव्ह केलेलं आहे हे सगळे पॉइंट्स काय आहेत, कोनसायक्लिक पॉइंट आहे. म्हणजे सर्कल जर आपण ड्रॉ केला तर ह्या चारही पॉइंट मधनं तो सर्कल जाणार आहे. फक्त आता आर्क कन्सिडर करा, ई एफ आर्क हा कन्सिडर करा. आता हा जो आर्क आहे, हा आर्क आहे इंटरसेप्टेड आर्क फॉर इन्स्क्राइब्ड अँगल. कुठल्या अँगलला, हा बी अँगल, बरोबर आहे ना. एफ बी ई ह्या अँगलला हा इन्स्क्राइब्ड अँगल, हा इंटरसेप्टेड आर्क आहे. म्हणजे हा जो अँगल असणार आहे, ह्या अँगलचे मेजर किती असणार आहे, हा जो आर्क आपण ड्रॉ केलेला आहे, हा जो आर्क आहे, हा आर्क म्हणजे ई एफ हा जो आर्क आहे, ह्या आर्कच्या मेजरच्या हाफ ह्या अँगलचे मेजर असणार आहे. आलं लक्षात. मेजर ऑफ अँगल एफ बी ई दॅट इज इक्वल टू 1/2 मेजर ऑफ आर्क एफ ई. आलं लक्षात. आणि याला रिझन काय असणार आहे, इन्स्क्राइब्ड अँगल थेरम यूज केलेला आहे. आता आपल्या फिगरमध्ये आपल्याकडे डी पॉइंट असा आहे, एक डी पॉइंट आहे, हा पॉइंट डी आहे. ह्या पॉइंटवरनं आपण जर ड्रॉ केला तर डी आणि ई आपण हा जो ट्रायंगल आपल्याला प्रूव्ह करायचा आहे, जो ट्रायंगल आहे, हा ट्रायंगल आहे, हा ट्रायंगल आणि ई पॉइंट असा एक आपला ट्रायंगल आहे. ही फिगर आहे आपली. ओरिजिनल फिगर जर पाहिली तर हा जो एक पॉइंट आहे आणि इकडनं एक व्हर्टिकल गेलेला आहे. अशी आपली फिगर आहे. हा 90 डिग्री आहे, हा पॉइंट डी आहे. मग आपण काय प्रूव्ह केलेलं आहे आता, मेजर ऑफ अँगल एफ बी ई इज हाफ ऑफ द आर्क, मेजर ऑफ आर्क एफ ई, कारण की हे कोनसायक्लिक पॉइंट आहे, हे सर्कलवर आहेत. आणि ही बी पॉइंट देखील सर्कलवर असणार आहे, ई पॉइंट देखील सर्कलवर आहे. म्हणजे हा इन्स्क्राइब्ड अँगल आहे. इन्स्क्राइब्ड अँगल थेरम यूज करून आपण हे लिहिलेलं आहे. आता एफ आणि ह्या आर्कसाठी हा अँगल देखील इन्स्क्राइब्ड अँगल आहे. कुठला, एफ सी ई हा अँगल देखील इन्स्क्राइब्ड अँगल आहे आणि आर्क त्याला सेम आहे. म्हणजे ह्या अँगलचे मेजर देखील मेजर ऑफ अँगल एफ सी ई दॅट इज इक्वल टू 1/2 मेजर ऑफ आर्क एफ ई. आलं लक्षात. कारण की हा अँगल देखील इन्स्क्राइब्ड अँगल आहे, त्याला आर्क सेम आहे. मग राईट साइड इक्वल आहे म्हणून हे दोन्ही अँगल काय असणार आहेत, इक्वल असणार आहेत. एफ बी ई हा अँगल आणि एफ सी ई हे दोन्ही अँगल इक्वल असणारे, त्याला आपण एक इक्वेशन देऊया आणि याचा उपयोग कसा करायचा ते आपण नेक्स्ट स्टेप मध्ये पाहूया.
आता आपण जे डिस्कशन केलं ते त्या ठिकाणी लिहिलेलं आहे. पॉईंट कोन सायक्लिक आहे आपण प्रूव्ह केलेलं आहे. नाउ कन्सिडर आर्क EF. हा जो आर्क EF आहे हा कन्सिडर करणार आहोत. आर्क कसा कन्सिडर करणार आहोत कारण की हा कोन सायक्लिक असणार आहे. सगळे पॉईंट हा आर्क असणार आहे, बरोबर आहे की नाही. हा जो आर्क आहे कारण हे सगळे पॉईंट्स एका सर्कलवर आहेत. हा जर आपण सर्कल पूर्ण ड्रॉ केला तर तुमच्या लक्षात येईल की सगळे पॉईंट्स हे एका सर्कल. आता हे सर्कल व्यवस्थित येणार नाही, व्यवस्थित फिगर ड्रॉ जर केली तर व्यवस्थित सर्कल येणार आहे. हे सगळे पॉईंट सर्कलवर आहेत. म्हणजे आर्क FE जर कन्सिडर केला तर त्याला हा आर्क आणि हा आर्क हे दोन्ही आर्क आहेत, इन्स्क्राइब अँगल आहेत म्हणून दोन्ही इक्वल आहेत. त्या ठिकाणी लिहिलेलं आहे. नाउ कन्सिडर आर्क EF, FBE and FCE are two inscribed angles for the same intercepted arc. Therefore both angles are equal. याला रिझन काय आहे? इन्स्क्राइब अँगल थेरम. आलं लक्षात. त्याला इक्वेशन नंबर 1 दिलेलं आहे. दोन्ही अँगल इक्वल झालेले आहेत. आता हे दोन्ही अँगल इक्वल दाखवलेले आहेत. आता त्यातलं काय करणार? एक अँगल ह्या अँगलला इक्वल दाखवणार आणि एक अँगल ह्या अँगलला इक्वल दाखवायचा. आपला मेन उद्देश काय आहे? आपल्याला हा अँगल बायसेक्टर दाखवायचा आहे. म्हणजे दोन्ही अँगल आपल्याला इक्वल दाखवायचे आहेत. तर आपण डायरेक्ट इक्वल दाखवू शकत नाही. त्यासाठी आपण काय करणार? आता हे दोन्ही अँगल आपण इक्वल दाखवलेले आहेत. त्यातला एक अँगल याला इक्वल दाखवायचा, एक अँगल याला इक्वल दाखवायचा. म्हणजे ऑटोमॅटिकली हे दोन्ही अँगल इक्वल असणार आहे. आता हा अँगल आणि हा अँगल इक्वल दाखवायचं म्हटलं तर आपल्याला पुन्हा एकदा क्वाड्रिलॅटरल जो सायक्लिक क्वाड्रिलॅटर कन्सिडर करावं लागणार आहे. म्हणजे ज्यामध्ये 90 डिग्री एक आहे. आता हा अँगल जो आहे FDA हा जो अँगल आहे त्यासाठी आपल्याला एक क्वाड्रिलॅटर कन्सिडर करावं लागणार आहे. त्यासाठी आपण अँगल क्वाड्रिलॅटर कन्सिडर करूया BFOD, बरोबर आहे ना. BFOD यामध्ये हा अँगल येतो आपल्याला, ODF हा अँगल येतोय आणि हा अँगल पण येतो, दोन्ही अँगल पण येत आहेत. म्हणून आपण क्वाड्रिलॅटर कन्सिडर करूया BFOD की ज्याच्यामध्ये हा 90 डिग्री आहे, हा 90 डिग्री आहे. म्हणजे अपोजिट अँगल्स 90 डिग्री 90 म्हणजे 180 डिग्री झाले. दोघांची ॲडिशन 180 डिग्री झाली. याचा अर्थ काय आला? हे चारही पॉईंट्स म्हणजे क्वाड्रिलॅटर काय झालेला? हा सायक्लिक क्वाड्रिलॅटर झालेला. आपण रफ फिगरमध्ये एकदा ड्रॉ करूया आणि समजून घेऊया. आता ही फिगर आहे त्यामध्ये फक्त रफ फिगर एवढाच पोर्शन पहा. या ठिकाणी मी ड्रॉ केलेला आहे, सेपरेट ड्रॉ केलेला आहे. B आणि D पॉईंट्स, यामधले B आणि D पॉईंट्स. नंतर हा व्हर्टिकल आहे 90 डिग्री आहे. नंतर O हा ऑर्थो सेंटर आहे. त्यानंतर EF पॉईंट एक आहे जो परपेंडिक्युलरचा एंड पॉईंट आहे. आणि हा जो क्वाड्रिलॅटर तयार झालेला आहे BFOD हा सायक्लिक क्वाड्रिलॅटर असणार आहे कारण की त्याचे अपोजिट अँगल्सची ॲडिशन 180 डिग्री. हा 90 डिग्री आहे आपल्याला गिवन आहे, हा 90 डिग्री गिवन आहे. दोघांची ॲडिशन 180 डिग्री. म्हणजे हा जो क्वाड्रिलॅटर तयार झालेला आहे तो सायक्लिक क्वाड्रिलॅटर तयार झालेला आहे. त्यापैकी आपण आधी हा जो अँगल आहे FBE हा अँगल आपण दुसरा एक अँगल EBC ला इक्वल दाखवले, तो अँगल या ठिकाणी. तर हा जो अँगल आहे, आता हा अँगल आणि ही लाईन आपल्याला ट्रायंगल जॉईन करायचा आहे. F आणि D हे जर आपण जॉईन केले तर हा जो अर्धा अँगल तयार झालेला आहे कुठला? FDO हा जो अँगल आहे याला आपण हा अँगल इक्वल दाखवू. तो कसा दाखवू शकू? तर F आणि O हा आर्क तुम्ही कन्सिडर करा. आता या ठिकाणी जर एक सर्कल जर ड्रॉ केलं, एक सर्कल जर ड्रॉ केलं आपण तर ते सर्कल हे चारही पॉईंट्स मधनं जाणार आहे. कारण हे सगळे पॉईंट्स काय असणार आहेत? कोन सायक्लिक पॉईंट असणार आहे. आलं लक्षात. कारण की त्यांचे अपोजिट अँगल हे सप्लिमेंटरी आहेत क्वाड्रिलॅटरचे, म्हणून हे सगळे कोन सायक्लिक पॉईंट आहेत. एक सर्कल तयार आहे. आता आर्क F आणि O हा आर्क कन्सिडर करा. ह्या आर्क साठी हा जो अँगल आहे FBO हा काय आहे? इन्स्क्राइब अँगल आहे. आणि ह्याच आर्क साठी हा अँगल FDO हा देखील इन्स्क्राइब अँगल आहे. आलं लक्षात. आर्क सेम आहे, हा आर्क सेम आहे. त्या आर्क सेम साठी दोन अँगल इन्स्क्राइब आहे. म्हणजे दोन्ही अँगल इक्वल पाहिजे. कारण की आपल्याला इन्स्क्राइब अँगलचा थेरम माहिती आहे. म्हणजे दोन्ही अँगल जर एकाच आर्कला इन्स्क्राइब अँगल असतील तर दोन्ही अँगल इक्वल पाहिजे. आणि हे आपल्याला महत्त्वाचं इक्वेशन मिळणार आहे. हा अँगल आणि हा अँगल इक्वल आहे ते आपण या ठिकाणी इक्वेशन मध्ये लिहूया. नाउ कन्सिडर क्वाड्रिलॅटरल BDOF हा क्वाड्रिलॅटर आपल्याला फक्त कन्सिडर करायचा आहे. एवढाच पोर्शन आता आपण डिस्कशन केलेलं, बरोबर आहे की नाही. हा क्वाड्रिलॅटर कन्सिडर करा की ज्यामध्ये आपण हा अँगल इक्वल दाखवलेला आहे, इकडच्या अँगलला अँगल इक्वल दाखवलेला. ठीक आहे. आता अँगल BFO हा 90 डिग्री दिलेला आहे आणि हा अँगल देखील 90 डिग्री कारण की हे परपेंडिक्युलर आहेत.
जर अपोजिट अँगल्स ह्या दोघांची ऍडिशन किती असणार आहे अपोजिट अँगलची ह्या क्वाड्रिलॅटरल मध्ये 180 डिग्री. देअरफॉर क्वाड्रिलॅटरल BDOF इज अ सायक्लिक क्वाड्रिलॅटरल, कारण दिस इज अ प्रॉपर्टी ऑफ सायक्लिक क्वाड्रिलॅटरल अपोजिट अँगल्स आर सप्लिमेंटरी. म्हणजे हा जो क्वाड्रिलॅटरल आपण सायक्लिक प्रूव्ह केलेला आहे, म्हणजे सगळे पॉइंट्स काय आहेत एकाच सर्कलवर आहेत. जर आपण सर्कल ड्रॉ केला तर तो सर्कल या सगळ्या पॉइंट्स मधनं पास होणार आहे. आलं लक्षात. मग आपल्याला आर्क कन्सिडर करायचा आहे. नाऊ अँगल FBO हा अँगल FBO अँड अँगल FDO आर इन्स्क्राइब्ड अँगल फॉर द सेम इंटरसेप्टेड आर्क FO. हा जो आर्क आहे FO त्याला एकाच इंटरसेप्टेड आर्कला दोन इन्स्क्राइब्ड अँगल आहे, म्हणजे दोघांची मेजर काय असणार आहे इक्वल असणार आहे. मग हा अँगल आणि हा अँगल इक्वल असणार आहे. म्हणजे FDO दिस इज अ हाफ पार्ट ऑफ दिस अँगल FDE याचा हाफ पोर्शन आहे. म्हणजे आपल्याला प्रूव्ह काय करायचं आहे की हा जो अँगल आहे FDA आणि EDA हे इक्वल प्रूव्ह करायचे आहेत. म्हणजे तरच आपण AD हा अँगल बायसेक्टर सांगू शकतो. आपल्याला अँगल बायसेक्टर दाखवायचा आहे. अँगल बायसेक्टर दाखवायचा म्हणजे आपल्याला जे दोन्ही अँगल इक्वल दाखवायला लागणार आहेत. त्यातला आपण हा पोर्शन आणि हा पोर्शन इक्वल दाखवलेला आहे. आता नेक्स्ट स्टेपमध्ये काय करायचं, याला इक्वेशन नंबर 2 दिलेलं आहे, हे महत्त्वाचं लक्षात घ्या. आता काय केलं आपण, हा अँगल आणि हा अँगल इक्वल दाखवलेला आहे. आता त्याच्यानंतर सुरुवातीला जो अँगल दाखवलेला हा अँगल आणि राहिलेला अँगल आपण इक्वल दाखवूया. त्याला सेम प्रोसिजर आपल्याला करायची. नाऊ कन्सिडर क्वाड्रिलॅटरल CDOE. आता बघा C नंतर D हा मी डार्क केलेला पहा, CDO आणि E हा क्वाड्रिलॅटर आपल्याला कन्सिडर करायचा आहे. आता ह्या क्वाड्रिलॅटरमध्ये आपण सुरुवातीला अँगल हा आणि हा अँगल इक्वल दाखवलेला आहे. नंतर हा अँगल आणि हा अँगल आपण इक्वल दाखवलेला आहे. हे सगळे अँगल इक्वल आहेत. पण आता आपल्याला काय करायचं आहे, जो रिमेनिंग अँगल आहे अँगल बायसेक्टर दाखवण्यासाठी तो अँगल आणि हा अँगल इक्वल दाखवूया. त्यासाठी हा क्वाड्रिलॅटरल सायक्लिक आहे हे आपण प्रूव्ह करूया. तर प्रूव्ह कसं करता येईल, हा 90 डिग्री आहे आपल्याला माहिती आहे. त्यानंतर हा देखील परपेंडिक्युलर आहे हे माहिती आहे आपल्याला, कारण की हा परपेंडिक्युलर आहे. हा 90 डिग्री हा 90 डिग्री. क्वाड्रिलॅटरमध्ये अपोजिट अँगलची ऍडिशन किती आलेली आहे 180 डिग्री. म्हणजे क्वाड्रिलॅटर हा काय झालेला आहे सायक्लिक झालेला आहे. अँगल CDO प्लस अँगल CEO इज इक्वल टू 180 डिग्री. देअरफॉर क्वाड्रिलॅटरल CDO इज अ सायक्लिक क्वाड्रिलॅटरल. सायक्लिक क्वाड्रिलॅटरची प्रॉपर्टी आहे तर अपोजिट अँगल्स आर सप्लिमेंटरी. हा प्रूव्ह झालेला आहे. हा क्वाड्रिलॅटरल सायक्लिक झालेला आहे. म्हणजे काय झालेलं आहे, जर आपण आर्क जर ड्रॉ केले तर ते आर्क जर सर्कल ड्रॉ जर केला तो सर्कल हे सगळ्या पॉईंट्समधनं पास होणार आहे. चारही पॉईंट्समधनं तो सर्कल पास होणार. त्या ठिकाणी फिगर लक्षात घ्या, एक साधारणतः असं सर्कल येणार की तो सर्कल सगळ्या पॉईंट्समधनं पास होणार आहे. मग हा आर्क कन्सिडर करा, कुठला OE हा फक्त आर्क कन्सिडर करा. ह्या OE आर्कमध्ये हा जो अँगल आहे हा अँगल कुठला OCE हा अँगल आणि ODE हा अँगल, दोन्ही अँगल इन्स्क्राइब्ड अँगल आहे, त्यांना इंटरसेप्टेड आर्क कॉमन आहे. बरोबर आहे की नाही. अँगल OCE अँगल OCE हा अँगल आणि अँगल ODE बोथ आर इन्स्क्राइब्ड अँगल फॉर द सेम आर्क इंटरसेप्टेड आर्क OE. म्हणजे दोन्ही अँगल इक्वल पाहिजे. देअरफॉर अँगल OCE इज इक्वल टू ODE. म्हणजेच काय लिहू शकतो, OCE म्हणजे काय OCE च्या ऐवजी OC लिहू शकतो आपण. बरोबर आहे की नाही. म्हणजे FCO आलं लक्षात. O च्या ऐवजी आपण इकडे एक्सटेंड केला FCE हा अँगल, दिस अँगल इज इक्वल टू दिस अँगल. आलं लक्षात. आता हे चारही अँगल्स इक्वल झालेले आहेत. म्हणजे त्याचा अर्थ काय आला, हे दोन्ही अँगल्स इक्वल झालेले आहेत. आलं लक्षात. याला इक्वेशन नंबर 3 दिलेलं आहे. आता फ्रॉम इक्वेशन 1 to 3 इक्वेशनचं काय, पहिल्यांदा आपण हा अँगल आणि हा अँगल इक्वल दाखवलेला आहे. त्याच्यानंतर हा अँगल आणि हा अँगल इक्वल दाखवलेला आहे सेकंड इक्वेशनमध्ये. थर्ड इक्वेशनमध्ये हा अँगल आणि हा अँगल. तिन्ही इक्वेशनचा जर विचार केला तर आपण काय लिहू शकतो, आपण फ्रॉम इक्वेशन 1 to 3 अँगल FDA इज इक्वल टू अँगल ADE. बरोबर आहे की नाही. अँगल FDA इज इक्वल टू अँगल ADE. हे दोन्ही अँगल आपण इक्वल दाखवू शकतो. नाऊ इन ट्रायंगल FDE. बरोबर आहे की नाही. FDE ह्या ट्रायंगलमध्ये हे दोन अँगल इक्वल आहेत. सेपरेट जर फिगर आपण रफमध्ये पाहिली तर हा ट्रायंगल पहा आपला, हा फिगर आहे आपली, ही फिगर आहे. बरोबर आहे की नाही. हा अँगल पॉईंट D आहे आणि हा
व्हर्टिकल इकडं या ठिकाणी ए आहे. तर हा अँगल आपण प्रूव्ह दाखवलेला आहे, हा एफ आणि हा पॉइंट ई, बरोबर आहे की नाही. तर हा अँगल एफ डी ए इज इक्वल टू अँगल ई डी ए, बरोबर आहे की नाही, किंवा ए डी ई आणि एफ डी ए हे दोन्ही इक्वल दाखवलेले आहेत. म्हणजे याचा अर्थ काय आला, हा जो अँगल आहे एफ डी ई त्याचा हा ए डी हा अँगल बायसेक्टर आहे. आलं लक्षात. देअरफॉर ए डी इज अ अँगल बायसेक्टर फॉर अँगल एफ डी ई, हा अँगल बायसेक्टर आपण दाखवलेला आहे. आणि सिमिलरली अशाच पद्धतीने वी कॅन प्रूव्ह दॅट, याच पद्धतीने आपण प्रूव्ह करू शकतो की आता हा ए डी अँगल बायसेक्टर दाखवलेला आहे, त्याच पद्धतीने आपण प्रूव्ह करू शकतो की सी एफ इज अ अँगल बायसेक्टर फॉर अँगल ई एफ डी अँड नंतर ई बी इज अ अँगल नंतर ए डी दाखवलेला आहे, नंतर त्यानंतर बी ई इज अ अँगल बायसेक्टर फॉर अँगल एफ ई डी. आलं लक्षात. तर तिन्ही पण हे अँगल बायसेक्टर आपण प्रूव्ह करू शकतो. वर्डिंग मध्ये आपण काय लिहिलेलं आहे, सिमिलरली वी कॅन प्रूव्ह दॅट सी एफ अँड बी ई आर द अँगल बायसेक्टर फॉर अँगल डी एफ ई अँड अँगल एफ ई डी. आलं लक्षात. ऑल थ्री अँगल बायसेक्टर्स ऑफ ट्रायंगल एफ डी ई मीट ॲट पॉइंट ओ. आणि आपल्याला माहिती की आपल्या फिगर मध्ये दिलेलं आहे हे सगळे जे अँगल बायसेक्टर आहेत ते एका पॉइंट मध्ये मीट होतात, ओ पॉइंट मध्ये. आणि जर अँगल बायसेक्टर यांचा कॉन्करन्स पॉइंट काय असतो, इन सेंटर असतो. आणि ओ जर हा पॉइंट ऑफ कॉन्करन्स असेल तर ओ इज अ इन सेंटर फॉर दिस ट्रायंगल एफ ई डी. आलं लक्षात. म्हणजे आपल्याला जे प्रूव्ह करायचं होतं ते आपण या ठिकाणी प्रूव्ह केलेलं आहे. पॉइंट ओ इज इन सेंटर फॉर ट्रायंगल एफ डी ई. दिस इज प्रॉपर्टी ऑफ इन सेंटर. इन सेंटरची प्रॉपर्टी काय, अँगल बायसेक्टरचा कॉन्करन्स पॉइंट असतो. म्हणजेच ओ इज ऑर्थो सेंटर फॉर ट्रायंगल ए बी सी अँड ओ इज इन सेंटर फॉर ट्रायंगल डीई एफ. हे आपल्याला प्रूव्ह करायचं होतं ते आपण प्रूव्ह केलेलं आहे. तर आपण या ठिकाणी महत्वाचे 4 क्वेश्चन्स प्रॉब्लेम सेट 3 मधील सॉल्व्ह केलेले आहेत. आणि प्रॉब्लेम सेट 3 मधील सगळे क्वेश्चन्स या व्हिडिओमध्ये पर्यंत आपले सगळे पूर्ण झालेले आहेत. This is all for this video. Thank you.